सर आप बता नहीं रहे सर, भाग रहे सर आप सर थोड़ी डिटेल्स। तर आपण पाहिलं पोलिसांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे, त्यांनी टाळलेला आहे। मात्र सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करतायत। जेव्हा हा हल्ला झाला त्यावेळेला सैफ अली खानची खासगी सुरक्षा व्यवस्था, त्यामधले सुरक्षा रक्षक नेमके कुठे होते, तसंच त्या संपूर्ण बिल्डिंगला वॉचमॅन असतील, सुरक्षा व्यवस्था असेल, ते कर्मचारी काय करत होते, या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, काय सध्या तुमच्याकडे माहिती मिळाली आहे? मुंबई गुन्हा शाखा ही आता तपास करते आहे आणि सैफ अली खान याच्या घराच्या खाली मुंबई गुन्हा शाखेचं पथक पोहोचलं होतं। घरात सुद्धा आता तपासणी सुरू आहे। जी माहिती मिळते, जे प्रश्न उपस्थित होत आहेत की सगळ्यात महत्त्वाचं की रात्रीच्या वेळी लिफ्टला एक ऍक्सेस करता येत नाही, त्यामुळे जर अज्ञात व्यक्ती अशा प्रकारे अचानकपणे घरात घुसलेला असेल तर ऍक्सेस मिळाला तर एक प्रमुख प्रश्न शिवाय सिक्युरिटी नेमकं काय करत होती, इतक्या कडेकोट सिक्युरिटी असताना सुद्धा इतक्या मोठ्या अभिनेत्याच्या घरात घुसून अशा प्रकारे हल्ला होणं हे आश्चर्यकारक आहे। अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा तपास सुरू आहे। एक माहिती जी वारंवार समोर येते आहे ते म्हणजे सैफ अली खान यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा आणि या अज्ञात व्यक्तीचा वाद झालेला होता आणि या वादात सैफ अली खान यांनी हस्तक्षेप केला आणि त्यानंतर हा हल्ला झाला, अशी सुद्धा माहिती समोर येते। त्या दृष्टीने सुद्धा आता मुंबई गुन्हे शाखा तपास करते। मात्र ठोस अशी कोणतीही माहिती अजून हाताशी लागलेली नाहीये। एकंदरीतच सैफ अली खानवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा नेमके कोणते कुटुंबीय घरात उपस्थित होते, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याचा तपास सुरू आहे। करीना कपूर खान ही नेमकी त्यावेळेस कुठे होती, सैफ अली खानची मुलं त्यावेळेस कुठे होती, हा प्रश्न आहे। त्याच्यामुळे एकंदरीत सोशल मीडिया स्टेटस किंवा इतर बाबी जर चेक केल्या तर सहजपणे करीना कपूर खान ही घरात होती की नव्हती हे आपल्याला समजू शकेल। मात्र मुंबई गुन्हे शाखा ही त्या दृष्टीने सुद्धा तपास करते आहे की घरी नेमकं कोण कोण होतं, घरात जे कोणी उपस्थित होते, जेव्हा हल्ला झाला तेव्हा किंवा वाद झाला तेव्हा त्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता का, सैफ अली खान यांच्या समोर जेव्हा हा हल्लेखोर आला तेव्हा घरात कोणी उपस्थित होतं का, तेव्हा कोणी हस्तक्षेप केला होता का, हा सुद्धा तपासाचा भाग आहे। त्यामुळे सध्या सीसीटीव्ही फुटेजेस सगळ्यात महत्त्वाचे चेक केले जात आहेत। बांद्रामध्ये ज्या ठिकाणी सैफ अली खानचं घर आहे या ठिकाणचे सगळ्या रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज हे चेक केले जात आहेत। इतकंच नाही तर बिल्डिंग खाली सुद्धा जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यांचे सुद्धा फुटेजेस हे आता ताब्यात घेण्यात आलेले आहेत। सोबतच आजूबाजूला असणारे रहिवासी असतील त्यांची सुद्धा चौकशी केली जाते। खाली त्यावेळेस 2-2:30च्या सुमारास कोणी टॅक्सी चालक किंवा इतर कोणी होतं का ज्यांनी प्रत्यक्षदर्शी म्हणून या हल्लेखोराला बघितलेलं होतं, त्यांची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे सर्वंकष अशी चौकशी झाल्यानंतर, सर्वंकष तपास झाल्यानंतर कुठल्या तरी मुद्द्यावरती, तथ्यावरती मुंबई पोलिसांना येता येईल। मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती हाताशी लागलेली नाहीये। सध्या जे व्यक्त केले जात आहेत ते अंदाज आहेत, ते स्पेक्युलेशन्स आहेत, कारण इतकी कडेकोट सुरक्षा असणाऱ्या किंवा सीसीटीव्ही फुटेज असणाऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या या संपूर्ण परिसरात अचानकपणे एखादा हल्लेखोर किंवा एखादा चोर इतक्या मोठ्या अभिनेत्याच्या घरात घुसतो आणि थेटपणे चाकू हल्ला करतो, ही आश्चर्यजनक बाब असल्याची प्रतिक्रिया आता सर्व स्तरातून व्यक्त केली जाते आहे। अगदी धन्यवाद मनश्री, आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतोय अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला झालेला आहे आणि सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।